हाय एव्हरीवन. तर दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर घ्या दत्त महाराजांची आशीर्वाद आणि पाया पडा बरं का. तर लांबूनच पडा. बघा माझी मस्त अशी मॉर्निंगला पूजा झालेली. मी लवकर उठायचा प्रयत्न करायचं म्हणते आणि माझ्याकडून होतच नाही, काय माहिती थंडीमुळं. तर बघा मी कशी साजरी केली तर चला बघूया. तर बघू शकता मी उठलेली 5:30ला आणि आवरूसपर्यंत घर वगैरे पुसूसपर्यंत झालं, उजळूनच गेलं. म्हटलं 5च्या पहिला अभिषेक वगैरे सगळं करून घ्यावं, पण जमलंच नाही. मग पटपट आवरलं, साडी वगैरे घातली आणि मस्त अशी पूजा करून घेतली. तुम्ही स्टार्टिंगला तर बघितलं असं. आणि अशी पूजा केली ना, तुम्हाला सांगते मन भरून येतं आणि सगळं मनातून करायचं. उगाच करायचं म्हणून करायचं नाही कुठली गोष्ट, माहिती आहे का. उपास धरला आणि असं मनात नाही भावन देवा मला पाव असं नाही करायचं, मनातून करायचं. आणि तेव्हाच आपलं नाही का देवांना फक्त भाव पाहिजे, बाकी नाही पाहिजे काही, नाही का. तर चला मस्त अशी पूजा वगैरे झाली आणि करत खूप थंडी वाजायला लागली, माहिती आहे का. अंगात थंडीच भरलेली. आणि आमच्या दारात आहे चूल. आमचे सासरी चुलीवरच पाणी तापवतात, आम्हालाच गिझर वगैरे लागतं. तर हे बघा असं मस्त वगैरे मी शेकोटी वगैरे केली आणि म्हटलं आता आपल्याला काय बसून चालणार नाही. मग सगळ्यांचे होते उपवास. मस्त असं बटाटा वगैरे रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि मग मस्त असे शेंगदाणे भाजाय घेतले, बटाटा काढून घेतला आणि मस्त मस्त असा बटाटे वडे बनवणार होते. तर चला मस्त असं शेंगदाणे ते भाजाय घेतले आणि मग खमंग खमंग असे इकडं बटाटे वडे कराय घेतले. तर बघू शकता कसं भारी बनलेत. आणि इकडं खाली पण सारंग आहे बरं का, थोडं थोडं घेते मी. आणि इकडं आहूंसाठी चहा चहा शायनिंग मारायला गेले आणि चहा सांडला, असंच होतं माझ्याकडून. मग मस्त असे बटाटे वडे, अशी चहा आणि चटणी. आहूंचा नाश्ता बघा किती मस्त आहे. अशी चटणीशिवाय नाही खाऊ वाटत आहे ना. हे अशी मस्त चटणी वगैरे केली आणि आहूंना दिला नाश्ता. आणि मग पोरगी पण उठली. सगळ्यांचा मुलीचा पण उपवास आहे बघा. कसं मनातून पाया पडते. पोरांना असं पाहिजे, माहिती आहे का, सगळ्या गोष्टी शिकवायला पाहिजे. मग हे बघा इकडं कसं तोंड करते. मग तिला लगेच स्कूलसाठी रेडी केलं. आणि मग आज दिवसभर खूप काम आहेत. मुलांना जेवाय घालायचे आहेत, पुरणपोळ्या करायचे. किती पण लवकर पुरणपोळी केलं ना तरी उशीरच होतं. मग हे बघा इकडे किती खुश झाले, कारण की तिला भेटणार होते आज टिफिनमध्ये साबुदाणा वडे. मग आज नवीन का असलं की पोरं खुश होतात. मग चला मग म्हटलं आता लगेच स्वयंपाकाला लावूया. नारळ वगैरे फोडून घेतला आमटीला आणि डाळ निवड्या घेतली. पुरणपोळी बनवायची, पोरं जेवाय घालायचे. तर तो ब्लॉग येईल उद्या. तर आज खूप मोठा होईल म्हणून शॉर्टमध्येच बनवते. तर चला असं मस्त दत्त महाराजांची घेवड्याची भाजी फेवरेट सगळं बनवणार आहे ते उद्याच्या